आता आहे ना, मेनली माझा एक प्रॉब्लेम आहे बरं का. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे ओव्हर थिंकिंगचा. ओव्हर थिंकिंग म्हणजे कसा विषय आहे की कंटिन्यू एखाद्या गोष्टीचा विचार करत राहणं फक्त. मला ती सवय अशी लांबपासून लागली यार. माझ्या मम्मीला पण होती, माझ्या वडिलांना पण ती सवय होती. मला असं वाटतं त्यांच्या थोडी सवय माझ्यामध्ये आली असं आहे. कसं आहे, समजा एखादं काम करतो, एखादं काम होऊन गेलं तरी परत त्याच गोष्टीचा विचार करत बसतं कंटिन्यू. विचार करत 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 परत त्या विचारामध्ये परत PhD करणार, डीप रिसर्च करणार, एवढ्या गोष्टी खोलपर्यंत जातात बरं का. आणि शेवटी ओव्हर थिंकिंग करून करून ना माझं डोकं दुखायला लागतं. डोकं दुखायला लागतं, शरीरावर त्रास होऊ लागतं. मी जेवण करणं बंद करतो, त्याच्यानंतर कंटिन्यू विचार करत बसतो होतं. आणि एक त्याच्यावर एक मध्यंतरी सोल्युशन काढलं मी असं, की मी एक डायरी घेईन आणि त्या डायरीवर प्रत्येक गोष्ट लिहून ठेवून बरं का अशी. समजा मी ही गोष्ट केली तर या गोष्टी सोल्युशन काय पूर्णपणे डेप्थमध्ये जाऊन ती पूर्णपणे लिहून काढली. बट ते प्रॉब्लेम कसं, 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं, शेवटी काय लागलं, ते डायरीची मी ज्योतिषीची गोष्ट लिहून ठेवायची माझ्या आल्या, ते मला जीवावर लागले बरं का. आणि परत ओव्हर थिंकिंग ती रिस्टार्ट व्हायला लागली. परत एखादं काम केलं, दिवस गेला, परत त्याच गोष्टी, स्कूलमधली एखादी गोष्ट म्हणा, क्लास म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट म्हणा, त्या गोष्टी परत कंटिन्यू विचार करत बसणं फक्त, की हे झालं, ते झालं, इथं वाद झाला, इथं भांडण झालं, वगैरे वगैरे, तेच गोष्टी फक्त. आणि त्या गोष्टी अशा त्यांचं एक लूप तयार होत राहतं बरं का, असं गोल 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 गोल. एका लूपला ते इथून ते या पॉईंटला, परत ह्या पॉईंटला परत तेच कंटिन्यू 24 तासच सुरू व्हायचं. त्याच्यावर ते सोल्युशन काढलं मी आता. आणि ते सोल्युशनमध्ये कसं आहे आता, ते सोल्युशन असं आहे आता की त्या समजा माझं एक काम होऊन गेले आता, त्या कामाचा विचार पूर्णपणे करणं बंद करणं. विचार करणं बंद करणं म्हणजे काय, थोडक्यात दुसऱ्या एखाद्या कामामध्ये ना स्वतःचं मन डायवर्ट करणं. माझं समजा एखादं काम करून झालं आता, दुसरं काम करायचं मला, तर त्या दुसरं काम करताना जे पहिलं काम होऊन गेले त्याचा विचार न करता दुसऱ्या कामामध्ये पूर्णपणे आपलं मन गुंतवणं, हा त्याच्यावर सोल्युशन होता. आता कमीत कमी 2-3 दिवस झाले तीच गोष्ट फॉलो करतोय बरं का मी. स्वतःचं कुठेतरी मन गुंतवायचं म्हणा, एखादी गोष्ट करण्यामध्ये म्हणा, एखादी नवीन गोष्ट शिकण्यामध्ये, एखादा नवीन स्किल शिकण्यामध्ये म्हणा, तर माझ्या इंग्लिशची प्रॅक्टिस म्हणा, कुठली गोष्ट असं बरं का जी मला आवडती असं, ती करण्यामध्ये स्वतःचं मन लावणं, मन हे करणं, एखादं काम असतं ते करत बसणं, असं करत करत स्वतः वेळ त्याच्यामध्ये चालणं. पण ही गोष्ट मी माझी ऑब्झर्व केली बरं का, जेव्हा पूर्णपणे मी असं एकटा बसले असतो ना, तेव्हा कंटिन्यू माझ्या डोक्यामध्ये विचारायचं चालतं. कंटिन्यू डोक्यात विचारायचं चालतं की हे कावर झालं, हे कावर झालं, असं कावर झालं, तसं कावर झालं. आणि हे बी सुद्धा बरं का, आता 10वी पास आउट होऊन माझ्याकडे 6-7 वर्ष होऊन गेले बरं का. ते सुद्धा 10वीचा विचार करत बसून अजून पण, की यार 10वीला मी आमच्याच कोरोना आला, हे झालं, ते झालं, ते परत 12वी बोर्डला पण येत होतो, 12वी सायन्सचा चांगला अभ्यास करायला पाहिजे, तर असं तसं चांगलं कॉलेज भेटलं असं वगैरे वगैरे, खूप कंटिन्यू तो विचार करतो अजून सुद्धा बरं का. आणि ते विचारामुळे काय होतं, माझं डोकं हळू दुखायला लागतं, त्याच्या शरीरावर त्याचा पूर्णपणे त्रास दिसायला लागतो, असा चेहऱ्यावर मला त्या सगळ्या गोष्टी अशा चेहऱ्यावर दिसायला लागतं माझ्या. त्याचे सोल्युशन अजूनपर्यंत पूर्णपणे म्हणजे सोल्युशन सापडले, पण ते सोल्युशन असे टेम्पररी सोल्युशन आहे. त्याच्यावर असं पूर्णपणे माझं हे म्हणा की आज हे सोल्युशन इम्प्लिमेंट केलं, उद्याच मला फरक पडला असं होतच नाही. पण 1-2 गोष्ट करतो लगेच ती गोष्ट पूर्णपणे अशी होऊन जाते, वाईप आउट होऊन जाते इथं. आता ही ओव्हर थिंकिंग सोल्युशन काय ते मला अजूनपर्यंत सापडले नाही आहे. त्याच्यावर अजून गोष्ट माहिती काय, मी जी शोधून काढली बरं का मी. समजा एखाद्या काम करतो आणि ते काम करताना आहे ना, लॅपटॉपमध्ये म्हणा की फोनमध्ये गाणं लावून द्यायचे आणि ते गाणं टाकून हेडफोनमध्ये ऐकत राहायचे फक्त. त्याच्याने काय होतं, माझं डोकं पूर्णपणे वेगळ्या मोडमध्ये असतं आणि जे मी काम करतो ते पूर्णपणे वेगळ्या मोडमध्ये असतं. काम करताना माझे हात यूज करणार बरोबर, ते काही डोकं पूर्णपणे यूज ते करणार मी, हात यूज करणार आहे आणि गाणे ऐकताना माझं ब्रेन यूज होणार आहे. असं त्याच्यावर एक सोल्युशन काढलं बरं का मी. असं एक टेम्पररी सोल्युशन तरी आहे माझ्याकडे, की आता कंटिन्यू समजा 30 मिनिटं, 40 मिनिटं, 1 तास मी गाणे ऐकतो कमीत कमी, तर मग तेवढं 1 तास माझं पूर्ण ब्रेन पूर्ण साईडला राहतं. त्याच्या कमी होईल त्या गोष्टी, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या गोष्टी परत मी विचार करत नाही. आता ओव्हर थिंकिंगवर नाही खरं म्हटलं खूप सारे सोल्युशन्स आहे, मला तरी अजूनपर्यंत एवढे सोल्युशन सापडले नाही आहे. बट तुम्हाला सापडले तर नक्की सांगा मला एखादं सोल्युशन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय, ओव्हर थिंकिंगमध्ये ना अजून समजा शक्यतो ना स्टार्टिंगला मी काय करायचं, खूप सारी ना वाद घालण्यामध्ये, याच्यामध्ये, या गोष्टीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता बरं का आधी. पण नंतर जसं वय वाढत गेलं ना, त्या सगळ्या गोष्टी अशा हळूहळू कमी 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 होत गेल्या बरं का. वाद घालणं म्हणा, जास्त बडबड करणं म्हणा, तर त्या हळूहळू कमी होत चालल्या बरं का. मी असं म्हणत पूर्ण कमी झाले आतापर्यंत, पण ते हळूहळू कमी होत चालले आता. आणि त्या गोष्टी तितक्याच चांगल्या खरं म्हटलं तर. आधी काय व्हायचं, मी ना बडबड खूप करायचो बरं का, ही गोष्ट पूर्णपणे खरी. बडबड केल्यामुळे काय व्हायचं, हळूहळू वाद क्रिएट व्हायचा, समोरची व्यक्ती बोर बी व्हायची कधी कधी. मला एवढी गोष्ट माहिती व्हायचं माझ्यावरती म्हणजे असं, कारण मी समोरच्या लोकांच्या फरक पडतो, लोकांच्या रिस्पॉन्स माझ्या गोष्टी करून द्यायच्या, की आपण यार आता समोरच्या बोर करतोय असं बरं का. पण ते हळूहळू मला समजत गेलं की आता बडबड करणं थोडंसं कमी करावं लागणार आपल्याला.
त्याच्यामुळे काय व्हायचं, बडबड जास्त करायचं म्हणून वाद पण व्हायचा कधी कधी बरं का, कधी कधी व्हायचं, दररोज नाही व्हायचा, कधी कधी वाद पण व्हायचा. ते वादाचं रूपांतर भांडणामध्ये, या गोष्टी पण कंटिन्यू सुरू व्हायच्या. त्या गोष्टीने सुद्धा तर या सगळ्या गोष्टी आता चेंज करायची वेळ आली मला असं वाटतं. आणि त्यांना चेंज कसं होऊ शकतं माहिती आहे का, सगळ्यात पहिले ना ती जी भांडणाची जी मेन म्हणजे समजा एखादा प्रॉब्लेम येतो, त्या प्रॉब्लेमला पूर्णपणे डेप्थमध्ये जातो बरं. मी आता माझं ओव्हर थिंकिंगचं म्हणा, त्याचा पूर्ण प्रॉब्लेम ना डेप्थमध्ये जातो बरं का. आपण सुरुवात कोणी होते, सुरुवात सगळ्यात पहिली आपण ती चर्चा सुरू करतो बरोबर. एखाद्या विषयावर आपण चर्चा करतो, हे करतो ते करतोय, पण त्या चर्चेमध्ये काय करायचं माहिती का, जे मेन काम आहे ना, मेन काम करणं इम्पॉर्टंट आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवातून बरं का. समजा मला एखादी गोष्ट हवी, ती घेतली, विषय संपला. पण त्याचबरोबर तो विषय हे करणं, त्या विषयाला परत अजून एक चेन जोडत जाणं, म्हणजे अजून चर्चा वाढवणं म्हणा, अजून 2-3 प्रश्न विचारणं म्हणा. त्याच्यानं काय होतं, प्रश्न वाढत जातात, त्याच्यानंतर चर्चा वाढत जाते, त्याच्यानंतर अजून वेळ जातो बरोबर. त्याच्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप वाद क्रिएट होतात. पण चर्चा जे 3 लेअर आहेत बरं का, मला असं वाटतं ह्युमन बिहेवियरचे आय थिंक 3 लेवल आहे बरं का. पहिली लेवल असते जी आपण नॉर्मल बोलतो, ठीक आहे, नॉर्मल म्हणजे खूप कमी बोलतो, त्याच्यामुळे जास्त ही नसते बरं का, भांडण्याचा खूप चान्सेस खूप कमी असं खरं म्हटलं तर, की वाद व्हायचे. दुसरी एक लेवल असते ती म्हणजे अशी, ज्यावेळेस माझी सांगतो बरं का, मी लोकांच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने सांगतोय मी. पहिली लेवल असते ज्यामुळे खूप कमी बोलतो मी, म्हणजे जे काम असतं तेवढं बोलतो, जास्त बोलत नाही बरं का. दुसरी एक लेवल असते, ती लेवल असते म्हणजे ज्याच्यामध्ये मी लोकांना हे म्हणजे जास्त बडबड करणं स्टार्ट करतो, पर्सनल गोष्टीमध्ये, या गोष्टीमध्ये, इकडच्या गोष्टीमध्ये विचारणं स्टार्ट करतो. आणि तिसरी म्हणजे हायेस्ट, कंटिन्यू त्या लोकांना त्रास देत राहणं. हे माझ्या बाबतीत सांगतो बरं का, मी कंटिन्यू बडबड करत राहणं, दिवसभर भेटलं तर कंटिन्यू बडबड करत राहणं, विचार करत राहणं, ते समोरून गेलं तरी हाय पाय करत राहणं. मग शेवटलं काय, तिसऱ्या फेजनंतर चौथी जी फेज येते, चौथी फेजमध्ये ना समोरची व्यक्ती मला पूर्णपणे बोर होऊन गेलेली असते. मी गोष्टी ऑब्झर्व केल्या बरं का माझ्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यानंतर काय होतं, परत तेच मी हा विचार करत बसतो, अरे यार याच बोलले नाही, आज तो बोलला नाही, असं तसं तो असं विचार करत बसतो बरं का मी कंटिन्यू. त्याच्यामुळं ना ही गोष्ट आत्तापर्यंत अनुभवली मी. आणि अशी खूपशी लोकांनी मला ती समोर बसवून सांगितली ही गोष्ट, कधी बी जास्त बडबड करायची नाही. वाद कशामुळे होता, बडबडमुळे वाद होता खरं म्हटलं तर. ही गोष्ट पूर्णपणे, आणि हां, माझ्या ओव्हर थिंकिंगची बी तीच ही बरं. म्हणजे उदाहरणार्थ, मी समजा एखाद्याशी चर्चा करतो, चर्चेचं रूपांतर वादमध्ये येऊन गेलं बरं. वाद झाल्यानंतर परत ती ओव्हर थिंकिंग होणारची मला, की अरे आज मी याच्याबरोबर वाद घातला, फुकट वेळ वाया गेला, चालला, परत त्याची मला ओव्हर थिंकिंग सुरू झाणार ना. मग ही गोष्टी व्हायला नको. याच्यावर सोल्युशन एकाच फक्त, चर्चा एकदम कमीत कमी करणं. त्याच्याने काय होणार आहे, समोरच्या व्यक्तीशी आपण जेवढं लिमिटेड बोलणार ना, लिमिटेड लेवलला चर्चा राहणार, जास्त पुढे जाणार नाही. आणि माझी ओव्हर थिंकिंग बी तेवढी तिथपर्यंतच मर्यादित राहणार, जास्त पुढे जाणार नाही. आणि मी असं म्हणणार नाही बरं का, की याच्या पूर्णपणे ओव्हर थिंकिंग स्टॉप होऊन जाईल, एका दिवसामध्ये फरक पडणार नाही. माझ्या बाबतीत बी होणार नाही अशा गोष्टी खरं म्हटलं तर. पण याच्यावर एक सोल्युशन एवढंच आहे की त्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होती, पेशन्स ठेवला जाणार थोडंफार. आणि ही गोष्ट मला करणार आहे बरं का, या सांगातिक कॉल, पण माझा अनुभव सांगतोय मी लोकांना. कदाचित माझ्या अनुभवातून यार कोणी समजून मी घेऊ शकतो, कोणाशी नाही बी समजू शकतो. माझ्यासारखे बडबड करणारे खूप, म्हणजे कंटिन्यू 24 तास बडबड करणारे खूप सारे लोक असतात, एवढी गॅरंटी. असं नाही का फक्त मी एकट्याची पुऱ्या जगामध्ये जो कंटिन्यू दिवसभर बडबड करतोय, फक्त सांगतो याच्या आयुष्याच्या गोष्टी सांगतो, याच्या चुका सांगतोय, ही ती सांगतोय. प्रत्येकजण असं असतं मान्य, पण काही लोक एक्सप्रेस करतात, काही लोक एक्सप्रेस करत नाही. आणि हां, आपलं दुःख लोकांना सांगणं, आपले प्रॉब्लेम लोकांना सांगणं वगैरे, या गोष्टी तर मी अजून बी करतो बरं का असं. पण ते नाही केलं पाहिजे यार, त्याचा काही फरक पडत नाही. की सांगून आपल्याला फक्त एक प्रकारची सहानुभूती मिळते काय, मला अजूनपर्यंत माहिती, बट ते नाही केलं पाहिजे मला असं वाटतं बरं का. तिसरी गोष्ट अजून माहिती का, की त्याच्यावर सोल्युशन एकाची फक्त, की जी आपली चर्चा आहे ना, आपलं बोलणं जे आहे ते लिमिटेड ठेवणं. लिमिटेड बोलणं, कमी बोलणं, हां थोडक्यात कमी बोलणं. तिथून जर स्टार्टिंग केली ना आपण, तर आपल्या सगळ्या गोष्टी एकदम लाईटली राहते, एकदम शांतपणे असते. पण जर आपण त्या लेवलला, लेवल 2ला, लेवल 3पर्यंत नेलं तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो बरं का. आणि तो प्रॉब्लेम कसा क्रिएट होईल माहिती का, लेवल 1, मी माझ्या मित्राशी बोलतोय, म्हणजे समजा मला एखादी वही मागितली मी, तर माझी वही दिली, विषय संपला दिवस. लेवल 2, माझ्या मित्रावर्षी मी वही मागितली, त्याच्यावर अजून चर्चा करत बसतो मी, की आसू आला नाही, गालतू आला नाही वगैरे, हे झालं तू ते झालं, तू याला काय बोला, त्याला काय बोला, काही विचारची असेल ती बरं का. ती एकदम ती पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, काही पण असो बरं का. त्याच्या मित्रावर अजून 2-3 शब्द बोलणं, अजून चर्चा वाढत जाईल, रंगाचा. आणि तिसरी एक लेवल असते बरं का, अजून दिवसभर त्या मित्राचा विचार करत बसता मी, अरे यार मी असंच मित्राला हे बोललं, ते बोललं, हे झालं ते झालं वगैरे, अजून जास्त बडबडचा हे असतो बरं, फेज असतो. मग याच्यामध्ये मला असं वाटतं की ना, सुरुवातीला चूक माहीत होती. जर मी स्टार्टिंगला एवढी बडबड स्टार्ट केली नसती, तर मला वाटतं ते इथपर्यंत एवढं वही गेलं असते, गोष्टी गेल्या असत्या. स्टार्टिंगला जर माझं बोलणं एकदम कमी असलं, लिमिटेड असतं, मी माझी वही घेतली, विषय संपला. पण जर ते बोलणं कंटिन्यू पुढे वाढत गेलं ना, तर प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होणार आहे, प्रॉब्लेम माझ्या होतेच क्रिएट होणार ना. ह्या गोष्टी त्या थोड्याशा वेळ लागला बरं कळायला मला, पण कळायला शेवटी एंड ऑफ द स्टोरी, की चर्चा किंवा वाद जास्त नसतो घालायचा. म्हणजे स्टार्टिंगला चर्चाच जास्त नाही करायची.
आपल्या कामापुरती बोलणं, आपल्या कामाच्या गोष्टी करणं, हे करणं ते करणं, आपल्या कामाशी बाउंड राहणं पूर्णपणे, या गोष्टी गरजेच्या असतात. हा माझा अनुभव बरं का, पर्सनल अनुभव मी सांगतो आहे. ठीक आहे, धन्यवाद.